नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पातळ झुणका किंवा पातळ पिठलं. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 चमचे बेसनचं पीठ, जिरं, लसूण, तेल, हळद, मीठ, हिरव्या मिरच्या, सुकं खोबरं आणि पाणी. प्रथम आपण मिक्सरमधून सुकं खोबरं, हिरव्या मिरच्या, जिरं आणि लसूण हे बिना पाण्याचं वाटून घेऊयात. आता गॅस ऑन करून त्यावर एक पातेलं ठेवून घेऊ. त्याआधी आपण बेसन पिठामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून हे बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि साईडला ठेवूया. आता पातेल्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊया. 2 चमचे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मिक्सरमधून तयार केलेलं वाटण आपण घालून थोडा वेळ परतून घेऊया. मग ह्यामध्ये मी 2 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घालून हे चांगलं व्यवस्थित उकळून घेणार आहोत. आता हे पाणी व्यवस्थित उकळायला लागलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये मिक्स केलेलं बेसनचं पीठ आहे ते सावकाशपणे सोडणार आहोत. तसंच हे पाणी सतत ढवळतही राहायचं आहे, त्यामुळं बेसन पिठाच्या गुठळ्या बनणार नाहीत. आता गॅस थोडा मोठा करून 5 मिनिट ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. मग पातळ झुणका खाण्यासाठी तयार. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.